गणेशाला वंदन करते, शारदा मातेला वंदन करते, गुरूंना वंदन करते, माझ्या मातापित्यांचं स्मरण करते आणि आपण सर्व गीताप्रेमी ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताचा वास आहे त्या सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला नमस्कार करून मी आता बोलायला सुरुवात करते। चौथ्या अध्यायापर्यंत आपण आलोय। चौथ्या अध्यायाच्या जवळजवळ मध्यापर्यंत आपण आलेलो आहोत। तर प्रस्तावना पाहण्याची खरं तर गरज आहे का? प्रस्तावना आपल्या लक्षात आहे, आज मी समजते। म्हणजे गीता ग्रंथ काय शिकवतो आपल्याला? गीता ग्रंथ हा आपल्याला कर्म करायला शिकवतो आणि त्यातल्या त्यात सत्कर्म करायला शिकवतो। मग आपण सत्कर्मासाठी सत्कर्म कसं करावं, काय करावं, त्याच्यामुळे परमेश्वर प्राप्ती आपल्याला कशी होईल, त्याच्यासाठी म्हणून अनेक संतांची चरित्र आपण बघितली, त्यांचे गुण आपण बघितले। मागच्या वेळेस आपण अष्टावक्राचं चरित्र आपण त्याच्यासाठी बघितलं होतं की किती प्रकारचे गुण त्यांच्यामध्ये होते आणि जन्मतःच ज्ञानी असलेले हे अष्टावक्र यांनी जनक राजाला ज्ञान दिलेलं आहे। आणि राजा जनकाचा उल्लेख आपण तिसऱ्या अध्यायामध्ये झालेला आहे बघा। त्यामुळे जनक राजा स्वतः पण ज्ञानीच होता, परंतु त्यालाही ज्ञान देणारे हे अष्टावक्र म्हणजे आत्मज्ञानी पुरुष होते आणि त्यांचं सगळं चरित्र आपण मागच्या वेळेस थोडक्यात म्हणजे अगदी स्पर्श केला त्याला, अशा प्रकारे आपण ते पाहिलं। आणि आता मग हे असे जे आत्मज्ञानी लोक असतात त्यांना आता प्रत्येकाला कर्म तर करावंच लागतं आणि कर्म केल्यानंतर संचित प्रारब्ध हे तर तयारच होतं। मग त्यांचं हे संचित आणि प्रारब्ध भस्म होऊन जातं, जळून जातं, काहीही शिल्लक राहत नाही। तर ते कशामुळे होतं? त्याचं कारण म्हणजे ह्या पुढच्या श्लोकात सांगितलंय, 24वा श्लोक आहे। ब्रह्मार्पणं ब्रह्महविर् ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधिना। की हा जो आत्मज्ञानी असतो, हा जो महात्मा असतो, तर ह्याच्याकडून त्याचं जे कर्म होतं ते कशा पद्धतीचं होतं? तर ते सर्व ब्रह्मस्वरूप म्हणूनच तो कर्म करतो, ब्रह्मरूपच समजतो, कारण स्वतः ब्रह्मरूप झालेला असतो। त्यामुळे ब्रह्मार्पणं ब्रह्महविर्, अर्पण करण्याचं जे साधन आहे म्हणजे त्याला स्तृक म्हणतात किंवा पळी म्हणतात, ज्याच्याने आपण त्या यज्ञकुंडामध्ये हवनाचं साधन टाकत असतो, म्हणजे तूप काय जे असेल ते आपण टाकतो, त्याच्यामध्ये अर्पण करतो। तर ते जे अर्पण करण्याचं साधन आहे स्तृक स्त्रुवादिक ते सुद्धा ब्रह्म आहे। हवी म्हणजे हवन करण्याचे जे द्रव्य आहे ते सुद्धा ब्रह्म आहे। ब्रह्मरूप अग्नी सुद्धा ब्रह्मरूपच आहे आणि कर्ता सुद्धा ब्रह्मरूपच आहे आणि जे हवन केले गेले आहे तेही ब्रह्मच आहे। म्हणून ब्रह्मरूप कर्मात समाधिस्थ झालेल्या अशा या पुरुषाकडून जे प्राप्त व्हावयास योग्य आहे तेही ब्रह्मच आहे। म्हणजे सर्व काही ब्रह्मरूप, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, अशी ओवी आहे ज्ञानेश्वरीमध्ये। म्हणजे तो जो असतो ब्रह्मरूप झालेला जो महात्मा असतो त्याची दृष्टी अशी झालेली असते आणि त्याच्याकडून जे कर्म घडतं ते असं घडत असतं। ब्रह्मार्पणं ब्रह्महविर् ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधिना। सगळं काही ब्रह्मच आहे। आणि स्वाध्यायी जेव्हा मी स्वाध्यायाला जात होते ना तेव्हा हे आपले जे आठवले शास्त्री आहेत, पांडुरंग शास्त्री आठवले, तर ते हा श्लोक सांगायचे आणि जेवताना हा श्लोक म्हणावा असं ते म्हणायचे। म्हणजे त्याचा अर्थच हा आहे ना की अन्न हे ब्रह्म आहे, जे मी खातोय तो खाणारा ब्रह्म आहे, आतमध्ये जो जठराग्नी आहे तो ब्रह्म आहे, म्हणजे असं सगळं काही जे ब्रह्मच आहे। म्हणून ते सांगायचे की जेवणाच्या आधी बसल्यानंतर हा श्लोक म्हणावा। बरेच स्वाध्यायी हा श्लोक म्हणतात। तर असं हे आहे
याचा अर्थ आता हे अतिशय सुंदर असा आशय असलेला हा श्लोक आहे की परब्रह्माची अनुभूती आलेल्या महात्म्याचे प्रत्येक कर्म ब्रह्मस्वरूप कसे असते त्याचे विवेचन या श्लोकात केलेले आहे. म्हणजे हा जो महात्मा असतो हा कर्म निष्काम करत असतो, म्हणजे त्याला कुठलीही फळाची अपेक्षा नसते आणि त्यामुळे त्याचं कर्म कसं होतं, परब्रह्ममयच त्याचं कर्म होऊन जातं. म्हणजे शेवटी काय, हे रूपकात्मक आहे, सगळं रूपक आहे हे सगळं आणि ते आपल्याला समजून घ्यायला भरपूर अभ्यास करावा लागणार आहे. त्यामुळे इथे यज्ञाचे 2 प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. एक द्रव्य यज्ञ आता माझ्या बुद्धीला जेवढं समजलं आहे तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते, पण आहे हे खूप अवघड आहे सगळं. तर यज्ञाचे 2 प्रधान प्रकार त्यांनी सांगितले आहेत. एक आहे द्रव्य यज्ञ आणि एक आहे ज्ञानयज्ञ. आता द्रव्य यज्ञ कशाला म्हणतात, तर जेव्हा इतर सामुग्री वापरली जाते सगळी त्या यज्ञामध्ये, काय काय म्हणजे मंडप उभारला जातो, नंतर आता आपल्याला शतचंडी यज्ञ करायचा असेल, गणेश याग करायचा असेल किंवा बरेच यज्ञ आजकाल करतात, तर तेव्हा काय केलं जातं, मंडप उभारला जातो, सर्वांना बोलवलं जातं, अनेक प्रकारची साधनं तिथे वापरली जातात. म्हणजे हे सगळ्या द्रव्याच्या बळावर केलं जातं, हे सगळं पैसा वापरला जातो, तिथे धन खर्च करावं लागतं. तर ते धन खर्च करून जो यज्ञ केला जातो त्याला द्रव्य यज्ञ असं म्हणतात. आणि त्याच्यामध्ये कर्तृत्वाचा अहंकार असतो, जो यजमान असतो त्याला हे सगळं बघावं लागतं, सगळी व्यवस्था बघावी लागते, हे आहे की नाही, ते आहे की नाही, पुरोहितांना बोलवावं लागतं, त्या यज्ञकुंडासाठी ती वेदी बनवावी लागते, सगळं काही व्यवस्थित झालंय की नाही बघावं लागतं. म्हणजे त्याच्या मनामध्ये मी हे करतो ही भावना असते, म्हणजे कर्तृत्वाचा अहंकार आहे. नंतर त्याला त्याच्यापासून फळ पण हवं असतं की त्याला स्वर्ग वगैरे उत्तम लोक मला मिळावा अशी त्याला त्याच्यातून अपेक्षा असते, म्हणजे कर्मफलाची आसक्तीही त्याला असते. आणि म्हणून याला काय म्हणायचं, द्रव्य यज्ञ म्हणतात याला. आणि दुसरा जो यज्ञ आहे तो ईश्वरार्पण बुद्धीने केला जातो, त्याला ज्ञानयज्ञ असं म्हणतात. म्हणजे हा जो आपण पाहिला, ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना, तर हा या श्लोकामध्ये जो यज्ञ सांगितलेला आहे तो ज्ञानयज्ञ आहे. म्हणजे द्रव्य यज्ञच, पण त्या द्रव्य यज्ञामध्ये तो करताना जर त्याच्यातली फलाकांक्षा काढून घेतली, आसक्ती काढून घेतली आणि फळ मला काय मिळणार आहे तेही त्याचाही विचार न करता हे फक्त मी परब्रह्मासाठी करत आहे असा विचार जर केला तर मग तोच द्रव्य यज्ञ ज्ञानयज्ञात पालटू शकतो असं त्यांना आपल्याला सांगायचं आहे. द्रव्य यज्ञ, ज्ञानयज्ञ असे आता 12 प्रकारचे यज्ञ आपल्याला याच्यामध्ये सांगितलेले आहेत भगवंतांनी. आणि आपल्याला हे पण माहिती आहे की यज्ञ म्हणजे काय, यज्ञ म्हणजे कर्म, स्वधर्म. मग आता मी माझ्या घरामध्ये, आता समजा मी गृहिणी आहे, मी माझ्या घरामध्ये माझं कर्तव्य उत्तम प्रकारे पार पडते आणि मला त्याच्यापासून कोणी चांगलं म्हणावं किंवा कोणी काही बक्षीस द्यावं अशी अपेक्षा नाही आहे. त्यामुळे माझ्यामध्ये, आणि मी करते असा पण माझ्या मनामध्ये भाव नाही आहे, तर मी कर्तव्य भावनेनी आणि उत्तम प्रकारे हे मला करायचं आहे, हे माझं कर्तव्य म्हणून ते कर्म करते, मग तो माझा यज्ञच झाला असं ते सांगतात. की प्रत्येकाला एखादा शिक्षक असेल तर तो जर उत्तम प्रकारे त्याचं काम करत असेल तर तो त्याचा यज्ञ ठरतो. म्हणजे स्वधर्म हाच यज्ञ आहे, पण हे त्यांनी आपल्याला गीतेने हा पण अर्थ सांगितलेला आहे आणि मूळ यज्ञ संकल्पना काय आहे ते पण आपल्याला या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. मग आता 25वा श्लोक आहे, दैवमेवापरे यज्ञै योगिनः पर्युपासते ब्रह्माज्ञाव परे यज्ञै यज्ञे नैवोपजुहती. की काही लोक देवपूजारूप यज्ञ करतात, दैवमेवा परे यज्ञै, दैवयज्ञ करतात काही लोक. म्हणजे मग ते काय करतात, आणि काही ज्ञानी लोक परब्रह्म परमात्मरूप अग्नीत यज्ञद्वाराच यज्ञाचे हवन करतात. ब्रह्माग्नाव परे यज्ञ यज्ञे नैवोपजुह्वती. आणि पहिलं दैवमेवा परे यज्ञ. आता देवता यज्ञ आणि
अद्वैत दर्शन रूप यज्ञ असे 2 यज्ञ या श्लोकात सांगितलेले. देवता यज्ञ म्हणजे दैवयज्ञ. मग या 2 यज्ञांपैकी पहिला आहे दैवयज्ञ. मग दैवयज्ञ म्हणजे काय, तर देवांना संतुष्ट करण्यासाठी केलेला यज्ञ, त्याला दैवयज्ञ असं म्हणतात. आता ज्यांच्या ठायी फलाकांक्षा असते ते हा यज्ञ करतात. म्हणजे मानवाच्या देहातील प्रत्येक इंद्रियांची एक अधिष्ठात्री देवता असते. आता ही माहिती आज आपल्याला नवीन कळेल की आपले जी इंद्रिय आहेत, हात आहे, पाय आहे, कर्मेंद्रिय 5 आहेत आणि ज्ञानेंद्रिय 5 आहेत आपल्याला, आणि मन हे 11वं इंद्रिय आहे. तर ह्या 5 कर्मेंद्रियांच्या देवता आहेत. म्हणजे माझा नुसता हात असून चालत नाही, हात तर स्थूल देहाचा आहे माझा, त्याच्या आतमध्ये जी देवता आहे ती जागृत असायला पाहिजे, तर माझा हात काम करतो. माझा डोळा आहे समजा, तर नुसती डोळ्याची खोबणी असून चालत नाही, तर डोळ्याची देवता आहे सूर्य, ती तिथे जागृत असली पाहिजे, तर मी त्या डोळ्यांनी बघू शकते. अशा त्यांनी प्रत्येक इंद्रियांच्या देवता सांगितल्या आहेत. आता हाताची देवता इंद्र आहे, पायाची देवता त्रिविक्रम आहे, वाणीची अग्नी ही देवता आहे, आणि पायू आणि उपस्थ हे आपले खालचे 2 इंद्रिय आहेत. तर उपस्थाची प्रजापती ही देवता आहे आणि पायूची यमदेवता आहे. अशा त्यांनी आपल्याला 5 कर्मेंद्रियांच्या 5 देवता सांगितलेल्या आहेत. आता 5 ज्ञानेंद्रियांच्या पण देवता आहेत. कानाची देवता दिशा आहे, दिशा. त्वचेची देवता वायू आहे, डोळ्यांची देवता सूर्य आहे, जिभेची देवता वरुण आहे आणि नाकाची देवता अश्विनी कुमार आहे. अशा ह्या 5 कर्मेंद्रियांच्या देवता, 5 ज्ञानेंद्रियांच्या देवता. आणि त्यांना संतुष्ट करण्यासाठी आणि त्यांनी आपल्याला प्रसाद द्यावा म्हणून अनेक जण यज्ञ करतात. म्हणजे दैवमेवा परे यज्ञ. हा दैवयज्ञ म्हणजे काय, म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश, शक्ती, सूर्य, गणेश इत्यादीसाठी आणि त्यांच्या कृष्ण प्रसादासाठी केलेला यज्ञ तो दैवयज्ञ होय. असे यज्ञ वस्तुतः चित्तशुद्धीसाठी असून शेवटी ज्ञानयज्ञातच परिणत होतात. म्हणजे यज्ञाचं उद्दिष्ट काय असतं शेवटी, की हे कामना करून केलेले यज्ञ जे असतात ते स्वर्गप्राप्ती व्हावी, उत्तम लोक मिळावा, किंवा मग पुत्रक्रामेष्टी यज्ञ करतात. आपण माहिती आहे दशरथाने केला होता की पुत्राची प्राप्ती व्हावी म्हणून केलेला यज्ञ आहे तो. असे अनेक यज्ञ केले जातात कामनेसाठी म्हणून. आणि इथे त्यांनी सांगितलंय की देवता यज्ञ हे रूपक आहे. म्हणजे आपल्या ज्या ह्या 5 कर्मेंद्रियांच्या देवता आहेत, 5 ज्ञानेंद्रियांच्या देवता आहेत, यांना प्रसन्न करायचं म्हणजे काय करायचं, तर त्या हातानी त्या पायांनी उत्तम कर्म करायचं. उत्तम कर्म करायचं, अहंकार रहित होऊन अनासक्त राहून कर्म करणं म्हणजे मग त्या देवतांना प्रसन्न करणं आहे. आणि तो यज्ञ आपल्याकडून घडतो असं त्यांना आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, प्रत्येक इंद्रियाला पावित्र्य येतं. आता मला माझे हात देवानी कशासाठी दिले, तर मला देवाची पूजा करण्यासाठी हात दिले आहेत, मला सत्कर्म करण्यासाठी हात दिलेले आहेत, दान देण्यासाठी हात दिलेले आहेत. जसं मागच्या वेळेस आपण बघितलं त्या रहीम खानाची गोष्ट आपण पाहिली की ते हात वर करून खाली डोळे करून दान देत होते, की तो परमात्मा आहे आणि तो मला देणारा आहे म्हणून मी देत आहे. म्हणजे अशी भावना त्यांच्या मनामध्ये जागृत होती. म्हणजे त्यांचा यज्ञ, ते दान कर्म जे त्यांच्याकडून घडत होतं, तो यज्ञ जो त्यांच्याकडून घडत होता तो किती सुंदर यज्ञ त्यांच्याकडून घडला. म्हणजे हा झाला त्यांच्या हाताचा यज्ञ, त्या हाताने त्यांनी दान दिलं ना, म्हणजे दैवयज्ञ जो त्यांनी सांगितला, दैवयज्ञ त्यांच्याकडून घडला. म्हणजे देवता यज्ञ हा वस्तुतः आत्मसंयम रूप यज्ञ आहे. म्हणजे काही लोक देवता यज्ञ करतात, पण काय करतात, स्वतःचा अहंकार सुखवण्यासाठी, लोकांनी मला चांगलं म्हणावं म्हणून, कीर्ती वाढावं म्हणून दान करणारे असतात बरेच जण.
परंतु त्यांनी सांगितलंय की द्रव्य यज्ञ हा जर तुम्हाला ज्ञानयज्ञामध्ये परिणत करायचा असेल तर तो कसा केला पाहिजे. द्रव्ययज्ञ पहिल्या याच्यात पाहिला आपण, आता हा देवयज्ञ पाहतोय, दैवयज्ञ पाहतोय, आणि त्याच्या पुढचा आता हा ब्रह्मरूप यज्ञ, जो म्हणजे आपण 24व्या श्लोकात जो पाहिला, ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम, त्याचंच इथे ब्रह्माग्नावपरे यज्ञ यज्ञे नैवोपजुह्वती, ते सगळं विवेचन या ठिकाणी येईल. म्हणजे 25व्या श्लोकामध्ये दैवयज्ञ आणि अद्वैत दर्शन रूप यज्ञ सांगून झाले. आता इंद्रिय संयमरूप यज्ञ आणि विषय हवनरूप यज्ञ कसे असतात ते भगवंत सांगतात. म्हणजे आपण आता हे सगळं ऐकून तर घेऊ, पण आपल्याला मुद्दा हा लक्षात ठेवायचा आहे की सत्कर्म करणं म्हणजे उत्तम प्रकारे यज्ञ करणं असं आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे आता याचा अर्थ बघायचा आहे आपल्याला. श्रोत्रादीनिंद्रिया अनन्ये संयमाग्निषु जुह्वती, याचा अर्थ असा आहे की दुसरे कोणी योगी, श्रोत्र म्हणजे काय, कान, कान आणि सर्व इंद्रिये संयमाग्नी अर्थात स्वाधीनता रूपी अग्नीत हवन करतात. म्हणजे काय की आपल्या सगळ्या इंद्रियांना आपण कसं वळण लावलं पाहिजे, संयमानी वागलं पाहिजे प्रत्येक ठिकाणी. काय बरं ते छान, संयमाग्नी वागलं पाहिजे प्रत्येक ठिकाणी असं त्यांनी सांगितलंय. म्हणजे घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, आणि तो ह्या पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय कशी तू माझ्याकडे लाव म्हणजे मग तुझा उत्तम यज्ञ होईल. तर ते आठवलं एकदम की ते म्हणतात की घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, तुम्ही डोळा पहा तुम्ही रूप माझ्या विठोबाचे रूप, तुम्ही ऐका हो कान माझ्या विठोबाचे गुण, मनात येथे धाव घेई माझ्या विठोबाचे पायी, आणि तुका म्हणे या जीवा नको सोडू बा केशवा. म्हणजे सगळं डोळ्यांनी काय बघा त्याचं रूप बघा, कानांनी काय ऐका त्याचं नाव ऐका, त्याचं गुणसंकीर्तन ऐका, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, वाणीनी काय बोलायचंय तर त्याचं नावच विठोबाचं नाव घ्यायचंय. म्हणजे असा तो यज्ञ आपल्या हातून मग घडू शकतो. तर तेच इथे सांगितलंय, शब्दादीन विषयानन्य इंद्रियाग्निषु जुह्वती. पहिलं श्रोत्र म्हणजे कान वगैरे सगळे इंद्रिय, नंतर शब्द वगैरे सगळे विषय. म्हणजे ह्या सगळ्या पंच ज्ञानेंद्रियांचे विषय काय आहेत आपले, तर श्रोत्र म्हणजे कान, त्वक म्हणजे त्वचा, चक्षु म्हणजे डोळे, रसना म्हणजे जीभ, आणि नासिका म्हणजे नाक. हे सगळे ज्ञानेंद्रिय आहेत. आणि या ज्ञानेंद्रियाचे पंचविषय काय आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. हे माहिती आहे आपल्या सगळ्यांना की नाकाने आपण वास घेतो, जिभेमुळे आपल्याला चव कळते, डोळ्यामुळे आपण रूप पाहू शकतो, कानावर आपल्या शब्द पडतो म्हणजे शब्द, स्पर्श, आणि त्वचेला स्पर्श जाणवतो म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. हे आपल्या 5 ज्ञानेंद्रियांचे पंचविषय आहेत, आणि यांना संयमित ठेवणं म्हणजे हा उत्तम यज्ञ आहे. हे त्यांना सांगायचं आहे की हाच एक फार मोठा यज्ञ आहे. आणि ह्या यज्ञासाठी अग्नी लागतो की नाही, मग या यज्ञासाठी अग्नी कुठला वापरायचा आहे तर संयमाग्नी. किती मस्त शब्द आहे, संयमाग्नी. की आपला हा संयम, आपल्या कंट्रोल आपल्यावर, म्हणजे जणू काही हा अग्नी आहे, संयमाग्नी. स्वाधीनता रूप अग्नी म्हणजे माझं मन माझ्या स्वाधीन आहे, माझी बुद्धी माझ्या स्वाधीन आहे, मला काय करायचंय ते कळतंय, चांगलं काय वाईट काय हे मला कळतंय, म्हणजे माझी विवेक शक्ती जागृत आहे. म्हणजे हा स्वाधीनता रूपी अग्नी म्हटलेलं आहे त्यांनी. आणि तो विवेकाने वैराग्याने प्रज्वलित होतो. आपला जो हा स्थूल यज्ञ असतो त्याच्यामध्ये आपण समिधा वगैरे गोऱ्या शेणाच्या वगैरे टाकतो, त्याच्यामध्ये तूप टाकतो आपण, आणि मग त्या सगळ्याचा तो यज्ञ, तो अग्नी प्रज्वलित होतो. पण इथे हा अग्नी कसा प्रज्वलित होतो, वैराग्याने प्रज्वलित होतो.
विवेकाने आणि वैराग्याने हा अग्नी प्रज्वलित होतो आणि इंद्रियांच्या विषयांचे हवन त्यांना परावृत्त करते. हा भावार्थ आहे. म्हणजे इंद्रियांच्या विषयांचे हवन त्या अग्नीमध्ये कशाचं हवन करायचं आहे आपल्याला? तर इंद्रियाच्या विषयांचं हवन करायचं आहे. म्हणजे आता माझ्या कानाने किती संगीत ऐकायचं, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जर मी पिक्चरची गाणीच ऐकत बसले तर तो माझा यज्ञ घडणार नाही, तर माझ्या कानावर उलटं त्या आवाजाचं प्रदूषण होईल. म्हणून संयमाग्नी फार महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी. आणि दुसरं म्हणजे त्यांनी सांगितलं असं प्रत्येक इंद्रियाचं आहे. असं डोळ्यांनी काय बघावं, कानाने काय ऐकावं, नाकाने कुठला गंध घ्यावा, तर असं इंद्रियांच्या विषयांचं हवन त्याच्यामध्ये करायचं असतं. आणि आता हळूहळू ते जातात, ते कुठे 6व्या अध्यायाकडे जातात. ते 6व्या अध्यायामध्ये सगळा अष्टांग योगाचा अभ्यास येणार आहे आपल्याला. बापरे, ते पण भयंकर अवघड प्रकरण आहे 6वा अध्याय. कारण की योगी काही आपण होऊ शकत नाही, योगी होण्याची आपल्यामध्ये पात्रता पण नाही आहे. आणि योगी कसा असतो ते त्यांनी 6व्या अध्यायात सांगितलेलं आहे. पण तरीसुद्धा आपण तो अभ्यास करणार आहोत. तर त्यांनी सांगितलंय की इंद्रियांना अंतर्मुख केले की चित्तामध्ये स्थिरता प्राप्त होते आणि चित्ताला कोणत्या तरी एकाच स्थळी निबद्ध करणे ही धारणा होय. म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, आता पुढचा प्राणायाम यज्ञ येणारच आहे. तर हे सगळं 6व्या अध्यायात आपल्याला येणार आहे. आणि मग प्राणायाम रूपी यज्ञसुद्धा इथे त्यांनी सांगितलं आहे. तर इथे आपल्याला कळलं की श्रोत्रादीन इंद्रियानन्ये, म्हणजे आपले जे ज्ञानेंद्रिय आहे त्यांना संयमाग्नीमध्ये प्रज्वलित करायचं आहे आणि विषयांचं हवन करायचं आहे. शब्दादीन विषयानन्य इंद्रियाग्निषु जुह्वति. आणि आता त्याच्यानंतर 27वा श्लोक आहे की सर्वाणि इंद्रिय कर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयम योगाग्नो जुह्वति ज्ञानदीपिते. म्हणजे आता दुसरे काही योगी लोक जे असतात ते इंद्रियांचे व्यवहारांना व प्राणांच्या व्यापारांना ज्ञानाने प्रदीप्त झालेल्या परमात्म्यात स्थित होणे म्हणजे योगाग्नीत हवन करतात. सगळे योगाग्नी आणि अवघड शब्द आहे त्याच्यामध्ये. आता हा वेगळा यज्ञ सांगितला आहे. हा काय यज्ञ आहे की आपल्या इंद्रियांची कर्मे आणि प्राणांची कर्मे यांची आहुती ते ज्ञानरूपी अग्नीने प्रदीप्त झालेल्या आत्मसंयम स्वरूपी योगाग्नीत देतात. आता आपल्याला सोपं जर कर्म करायचं म्हटलं तर त्यांनी सांगितलं इथे की आपल्याकडे 3 प्रकारच्या शक्ती असतात. शक्ती असते ना आपल्याकडे, तर मनाची शक्ती असते. मनाची काय शक्ती असते? इच्छाशक्ती. आपल्या मनामध्ये इच्छा होते कुठली पण. नंतर प्राणांमुळे आपण क्रिया करू शकतो, म्हणजे प्राणांची क्रियाशक्ती. आणि बुद्धीमुळे ज्ञानग्रहण होते, म्हणजे बुद्धीची ज्ञानशक्ती. अशा 3 शक्ती आपल्याकडे असतात. मनाची इच्छा, म्हणजे हा श्लोक समजून घेण्यासाठी आपण ह्या बघतोय. मनाची इच्छाशक्ती आहे, प्राणांची क्रियाशक्ती आहे आणि बुद्धीची ज्ञानशक्ती आहे. म्हणजे मनाने इच्छा केल्याशिवाय इंद्रिय कर्म करण्यास प्रवृत्त होत नाहीत. आपल्या मनामध्ये एखादी इच्छा झाली की मग मी त्याच्यासाठी प्रयत्न करेल, मग मी चालत चालत कुठेतरी जाईन, ते साहित्य घेऊन येईल, मग हाताने ते काहीतरी बनवेल. म्हणजे आधी काय झालं, माझ्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली, मग नंतर माझ्या प्राणांनी त्याला उत्तेजन दिलं, मी क्रिया करायला लागले आणि माझ्या बुद्धीने त्याला पोषक तत्व दिली की तू हे असं कर, तू ते तसं कर, हे झाल्यानंतर हे होईल, अशी माझी बुद्धी काम करायला लागली. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी घडतच असतात. पण आपण जर समजून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणून आपण हे शब्द आपल्याला माहिती झाले की मनाची इच्छाशक्ती, प्राणाची क्रियाशक्ती आणि बुद्धीची ज्ञानशक्ती. मग इंद्रियांना कर्मे करण्यासाठी शक्ती लागते, ती प्राणांची असते. परंतु त्या कर्माची दिशा आणि हेतू योग्य असावा, त्यामागे ज्ञानाची शक्ती लागते. आणि या 3 शक्तींचा संगम झाला की कर्म योग्य प्रकारे घडते. मग आता इंद्रिय पण 2 प्रकारची माहिती आपल्याला. आत्ताच पाहिलं आपण, कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय. 5 कर्मेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत. त्यांचे विषय पण बघितले आपण, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध.
आता प्राणशक्ती जी आपण बघितली ते 5 प्राण कुठले आहेत? प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान असे पंचप्राण आपल्याकडे आहेत. कुठले कुठले? प्राण. आपण नैवेद्य दाखवतो ना देवाला, तेव्हा बघा पंचप्राणापासून आपण त्याला नैवेद्य दाखवतो. आपण काय म्हणतो? ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम ब्रह्मणेन स्वाहा महा. म्हणजे आपण हे पंचप्राणांनी त्याला नैवेद्य म्हणजे तो आपला एक यज्ञच असतो. आपण जे भगवंताला नैवेद्य दाखवतो तो इतका मनापासून दाखवायला पाहिजे की भगवंता तू खरा खरा आहेस. जसं नामदेव महाराज या ठिकाणी आठवायला पाहिजे की नामदेव महाराजांनी भगवंताला नैवेद्य खायला लावलेला आहे. इतकं त्यांच्याकडे प्रेम होतं आणि बालक होते, 5 वर्षाचा बालक तो. आणि वडील गावाला गेलेले, दामा शेट्टी त्यांच्या वडिलांचं नाव, शिंपी होते व्यवसायाने. आणि ते कुठे बाहेरगावी गेले आणि त्यांच्या इथे विठ्ठल मंदिर होतं एक. आणि त्या दिवशी आणि त्यांचा नियम होता की रोज परमेश्वराला विठ्ठलाला नैवेद्य दाखवायचा. दाखवणे असंच त्यांचं हे होतं की आपणही तेच करतो, दाखवतो फक्त नैवेद्य परत घरी घेऊन येतो. तर हा जो नामदेव होता छोटासा, त्याच्या मनामध्ये इतका भाव जागृत होता की आपले वडील विठ्ठलाला रोज जेवू घालतात. आणि आज त्यांनी नाम्याला काम सांगितलेलं आहे की नामदेवा मी आता गावाला चाललोय आणि आज तू विठ्ठलाला जेवू घाल बर का. नैवेद्य हा शब्द अवघड वाटला असेल त्यांना, म्हणून त्याच्या भाषेत म्हणून सांगितलं की तू जेवू घाल बर का आज विठ्ठलाला, मी गावाला चाललोय. आणि मग नामदेव महाराज, तेव्हा काही महाराज नव्हते, छोटे होते. आणि मग ते आईला म्हणतात, गोणाई त्यांच्या आईचं नाव, गोणाईला म्हणतात की अगं आई उठ उठ, पहाटेच उठून बसतात आणि म्हणतात की अगं अगं उठ उठ, मला देवाला जेवू घालायचं आहे आज, पटकन स्वयंपाक कर, पटकन कर, खीर कर बरं का त्याच्या आवडती, आणि हे कर ते कर असं ते सांगायला लागतात. तर आई म्हणते की अरे बाबा आत्ताशी कुठे पहाट झाली आहे, थांब जरा, देवाला उठू तर दे, तो झोपलेला आहे अजून. यांना एवढी घाई झालेली असते नैवेद्य दाखवायची. आणि मग ती आई सगळा स्वयंपाक तयार करते, ताटामध्ये देते. आणि हा नामदेव छोटासा तो नैवेद्याचं ताट घेऊन मंदिरात जातो आणि देवाला नैवेद्य दाखवायचा आहे. म्हणजे आम्ही लहानपणी आमच्या गल्लीमध्ये नंदी मंदिर होतं एक, आणि त्या नंदी मंदिरामध्ये काकड आरती व्हायची. त्यामुळे सकाळी सकाळी इतक्या जोरजोरात त्या बायका छान मस्त भजनं म्हणायच्या. तर नाम्याने नैवेद्य कुंची खाली झाकीला, नेऊनी ठेविला देवा पुढे, देवा पुढे रामा देवा पुढे, असं एकदम सुंदर त्या म्हणायच्या. आणि ते आमचं पाठ झालं होतं लहानपणी. आणि डोळ्यापुढे चित्रच की कुंची घालणारा तो नामदेव छोटासा, आणि ते नैवेद्याच्या ताटावर कुंचीच झाकण घातली आणि जातो मंदिरामध्ये. मंदिरामध्ये जातो, देवाला मनोभावे नमस्कार करतो. आणि आता त्याला असं वाटतं आत्ता जेवेल, मग जेवेल. कसला ती दगडाची मूर्ती थोडीच जेवणार आहे. आणि हा आपली वाट बघतोय की अजून का नाही देव जेवत आहे, अजून का नाही हा विठ्ठल जेवत आहे. आणि मग शेवटी म्हणतो, बोलायला लागतो तो, जशी त्याची आई त्याला बोलते तसं की जेव बरं का पटकन, म्हणे तू का बरं नाही जेवत आहे, मला पण भूक लागली आता, आणि माझे बाबा सांगून गेले की तुला जेवायला घातल्याशिवाय मी जेवायचं नाही म्हणून. अरे तू जेवला नाही तर मी उपाशी राहील ना, तू जेव पटकन, कसला हा देव जेवतोय. आणि मग शेवटी इतकी आळवणी केली, इतकी आळवणी केली, धाक दाखवला जशी त्याची आई त्याला धाक दाखवायची. अनेक नाना प्रकार नामदेवांनी केले. आणि मग शेवटी ते म्हणतात की आता देवा तू जर जेवला नाही तर मी या पायरीवर डोकं आपटून जीव देईल. आणि म्हणजे एवढी त्यांची ती परमावस्था झाली भक्तीची. आणि त्यांनी डोकं आपलं त्या पायरीवर जोरात आपटणार, तेवढ्यात मऊ मऊ हात त्यांच्या कपाळाखाली स्पर्श झाला. आणि भगवंत एकदम बोलायला लागले की अरे नाम्या, दगडाचा देव कुठे जेवतो का रे, तू काय मला जेव जेव म्हणतोय. तेव्हा नामदेव म्हणतात, अरे दगडाचा देव कुठे बोलतो का रे, तू बोलला ना, मग आता जेव. म्हणजे एवढी त्यांची ती उत्कट भक्ती होती. आणि नामदेवांच्या त्या भक्तीमुळे भगवंताला जेवावं लागलं. आणि नंतर येतात ते दामा शेट्टी, आणि मग नाही तो घरी येतात, हे नामदेव रिकामं ताट घेऊन घरी येतात. मग आणि आई म्हणते, अरे नामदेवा तुला एवढा धीर नव्हता का रे, म्हणे लगेच खाऊन घेतलं मग देवळातच बसून सगळं. तर तो म्हणतो की नाही ग आई, मी नाही खाल्लं, देवाने खाल्लं. काही बोलतो म्हणे तू, असं देव कुठे खातो का, म्हणे दगडाचा देव कुठे खातो का. अगं आई नाही, खरंच देवाने खाल्लं.
आणि मग इतकं आईला आश्चर्य वाटतं. आणि नंतर दामाशेठी येतात, ते पण ऐकतात हे सगळं. आणि मग ते म्हणतात दुसऱ्या दिवशी ठीक आहे, गोणाईला म्हणतात आज पण त्याच्याच हातात नैवेद्य दे, मला बघायचं आहे. आणि मग दुसऱ्याही दिवशी नामदेवांच्या हातामध्ये आई नैवेद्य देते. ते देवळात जातात आणि परत देवाला म्हणतात आणि देव खरंच त्यांच्या हातून जेवतं. आणि ते बाजूला कोपऱ्यात उभे राहून दामाशेठी बघतात आणि त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रूंच्या धारा व्हायला लागतात. ते देवाला साष्टांग नमस्कार घालतात की देवा, मी शेवटी स्थूलबुद्धीचाच राहिलो, आजपर्यंत मी काही तुला जेवू घालू शकलो नाही, पण हा माझा नाम्या. आणि मग ते शेवटी नामदेव महाराज झाले. म्हणजे एवढी त्यांची उत्कट भक्ती होती. म्हणजे त्यांचा हा आपण कशासाठी सांगितलं, ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, म्हणजे पंचप्राणांपासून त्यांनी हा नैवेद्य भगवंताला अर्पण केलेला होता. उत्तम भक्ती त्यांच्याकडे होती आणि भाव तसा देव. शेवटी म्हणतात ना की जसा भाव त्यांचा होता तर त्या दगडाच्या मूर्तीला सुद्धा प्रगट व्हावं लागलं. गोंदवलेकर महाराजांचं पण असं सांगतात म्हणे की गोंदवलेकर महाराज गोंदवल्यातून बाहेर निघाले आणि त्या दगडाच्या रामाच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं, असं सांगतात. ही पण घटना नेहमी सांगितली जाते. म्हणजे हे खरं आहे की भाव तसा देव. तुमच्या मनामध्ये जितका उत्कट भाव असेल तितकं त्या मूर्तीतलं सुद्धा चैतन्य तत्व प्रगट होतं आणि आपल्याला तसे अनुभव येतात. मग सांगायचं काय इथे की पाच प्रकारचे प्राण, प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान असे पंचप्राण असतात.